नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या किचनमध्ये कोंबडी वड्याची भाजणी बघणार आहोत। तर ह्या आधी सुद्धा मी कोंबडी वडे बनवले होते, पण ते घरातील पीठ वापरून मी कोंबडी वडे बनवले, खूप छान होतात। ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, चवीला सुद्धा छान होतात आणि मऊ अगदी लुसलुशीत सुद्धा होतात। तर आज आपण भाजणीपासून कसे वडे बनवायचे किंवा भाजणी कशी बनवायची सगळं मी प्रमाणासहित दिलेलं आहे। आणि आज फक्त आपण भाजणीचा व्हिडिओ बनवणार आहोत। जर तुम्हाला वड्यांचा व्हिडिओ बघायचा असेल तर आपण पुढच्या रेसिपीमध्ये तो व्हिडिओ बनवणार आहोत। तर आता आपण भाजणी बघूया। तर त्यासाठी काय साहित्य घेतले हे बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी सगळं साहित्य प्रमाणात एका वाटीमध्ये काढून घेतलंय। तर ह्याच ग्लासाने सगळं साहित्य मी मोजलंय। तर ह्याच ग्लासाने मी हे 5 ग्लास तांदूळ घेतले। तांदूळ तुम्ही धुवूनही घेऊ शकता, पण मी न धुता ह्याला फक्त स्वच्छ साफ करून घेतले। आणि हे 5 ग्लास तांदूळ, 1.5 ग्लास मी गहू घेतले, 1 ग्लास मी ज्वारी घेतली आहे, 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे म्हणजे चणा डाळ घेतली आहे, 1 ग्लास पोहे घेतले आणि अर्धा ग्लास उडीद डाळ घेतली आहे, जी बिना सालीची येते। ती तुम्ही सालीचे अख्खे उडीद वापरले तरी चालू शकतं। तर मी हे अर्धा ग्लास घेतले आणि त्याच्यानंतर मेथी घेतले 2 टेबलस्पून, म्हणजे आपला पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे मी मेथी घेतली आहे। त्याच्यानंतर 2 चमचे जिरे, 2 चमचे ओवा आणि जिरे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्ही जेव्हा आपण बनवतो तेव्हा सुद्धा हातावर क्रश करून घालू शकता, पण भाजून पिठामध्ये टाकले खूप सुगंध छान येतो आणि चवीला सुद्धा खूप छान होतात। त्याच्यानंतर आपण इथं 3 चमचे मी धने घेतले आणि 7-8 लवंगा घेतल्या, 10-12 काळी मिरी घेतली। तर हे सगळं साहित्य मी ह्या ग्लासाच्या प्रमाणात घेतलंय। सगळं साहित्य मापातच घ्यायचं, खूप छान खमंग भाजणी होते ही। आणि आता आपण भाजणी भाजायला सुरुवात करूया। तर इथं मी भाजणी भाजण्यासाठी कढई घेतली आहे, गरम करायला ठेवली। ही जास्त आपल्याला जशी आपण लाडू बनवण्यासाठी भाजण्या भाजतो किंवा काही बनवण्यासाठी जेव्हा भाजण्या भाजतो तशा आपल्याला जास्त वेळ भाजायचे नाही, कारण फक्त आपल्याला हे सगळं साहित्य व्यवस्थित मिळून येण्यासाठी थोडी भाजून घ्यायचंय। तर कढई थोडी गरम झाली आहे। जर तुमची कढई मोठी असेल तर तुम्ही सगळे तांदूळ घाला। मी अर्धे तांदूळ 2 वेळा भाजून घेणार आहे। थोडेसे ह्याला हाताला चटका बसेल एवढाच आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ भाजून घ्यायचंय व्यवस्थित। जास्त काही आपल्याला ते एकदम खमंग भाजत राहायचं नाहीये। तर हे तांदूळ भाजण्यासाठी छान असं आपण परतत राहायचं, नाही तर मग खाली जे तांदूळ तळायला असतात ते तांदूळ तळायला लागतात। तर तांदूळ कढईत घातल्यापासूनचे आता 3 मिनिटं झालेली आहेत। 3 ते 3.5 मिनिटं फक्त एवढा आपण तांदूळ परतून घेणार आहोत। हाताला छानसा चटका बसतोय तांदळाचा, कारण आपण जेव्हा वडे बनवणार आहोत तेव्हा ते डीप फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे भाजणी ही जास्त भाजली नाही तरी चालते खमंग। तर तांदूळ भाजून झाले, 4 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हे तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि भाजणी आपल्याला छान थंड होण्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये काढायचे। तर मी दाखवण्यासाठी आता हे छोटं भांड घेतलंय। त्याच प्रकारे जसे आपण पहिले तांदूळ भाजले तसेच आपण हे सुद्धा तांदूळ, ते थोडे जास्त असल्यामुळे 4 मिनिटं लागली, मी फक्त ही 3 मिनिटं तांदूळ छान असे भाजून घेणार आहे। म्हणजे एक तांदळाचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय। तर हे सुद्धा तांदूळ आपले छान भाजून झाले आहेत। हे सुद्धा मी पातेल्यामध्ये काढून घेते। त्याच्यानंतर आपण घालणार आहोत गहू सुद्धा अगदी आपल्याला थोडेसे हलके भाजून घ्यायचे। तर मी गहू घेतले। तुम्ही जर तुम्हाला आता गहू भाजून घालायचे नसतील तर तुम्ही जेव्हा आपण पीठ मळायला घेतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण जेवढं पीठ घेऊ त्याच्या 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास
तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता, पण असं भाजून घेतल्यामुळे थोडा एक गव्हाचा जो एक चांगला चव असते ती त्याच्यामध्ये भाजणीमध्ये उतरते. तुम्हाला जर गहू घ्यायचे नसतील तर तुम्ही ज्वारीचं प्रमाण वाढवू शकता. मी ज्वारीचं प्रमाण कमी करून गव्हाचं प्रमाण हे ज्वारीपेक्षा थोडंसं जास्त घेतलंय. तर मी गहू 1.5 ग्लास घेतले. तुम्ही ज्वारी त्याच्या जागेवरती गहू नसतील घ्यायचे तर त्याच्याऐवजी तुम्ही 2 ग्लास ज्वारी घेऊ शकता. तर गहू जेव्हा भाजायला लागतो तेव्हा त्याचा आवाज येतो, एक जसे आपण तीळ वगैरे भाजतो जेव्हा ते उडतात असा एक आवाज येतो. तर आपल्याला थोडंसं त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला गहू सुद्धा भाजून घ्यायचे. तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत गहू आपण भाजायला घेतल्यानंतर. छान सुगंध सुटलाय त्याचा. तर आता मी गहू सुद्धा काढून घेते. आता भाजणी काढताना सगळी आपल्याला एकत्रच काढायची आहे, वेगवेगळी नाही काढायची. त्याच्यानंतर आपण घेतोय आता ज्वारी तर अगदी 1-1.5 मिनिटच भाजायची, कारण ती पटकन भाजली जाते. गॅस मोठा करून एकसारखं हलवत भाजलं की सगळं साहित्य किंवा सगळं जे आपण काही जिन्नस घेतो ते एकसारखे भाजले जातात, कुठेही करपत नाहीत आणि कुठेही लागत नाही. तर हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं. प्रत्येक एका पदार्थाचा सुगंध असतो, तर हा सुगंध सुटायला लागला की आपल्याला हे काढून घ्यायचं. ज्वारीचा सुद्धा सुगंध सुटायला लागलाय. ज्वारी लगेच भाजली जाते. तर 1-1.5 मिनिटं झालेलं आहे. आता आपण ज्वारी सुद्धा काढून घेऊया. त्याच्यानंतर घालूया आपण चणा डाळ. चणा डाळ सुद्धा मोठ्या गॅसवरती आपल्याला 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे. एकसारखी हलवतच आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर बघा 2-3 मिनिटातच आपली डाळ छान भाजून झाली आहे. खूप छान सुगंध सुटलाय. ती पण आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण घालणार आहोत उडीद डाळ. उडीद डाळ तर आपल्याला फक्त 1 मिनिटासाठी छान भाजून घ्यायची आहे व्यवस्थित. 1 मिनिटासाठी फक्त आपल्याला डाळ भाजून घ्यायची. थोड्या व्हिडिओमध्ये गाड्यांचा आवाज येत असेल तर तुम्ही थोडं समजून घ्या, कारण आपण आता रूम जी चेंज केले ते एकदम रोड टच आहे, त्याच्यामुळे गाड्यांचा आवाज जास्त प्रमाणात येतो. छान सुगंध सुटलाय. ह्याचा लगेच भाजले जाते, छान सुगंधही येतो उडीद डाळीचा. तर छान सुगंध सुटलाय. 1-1.5 मिनिट फक्त आपण ह्याला परतून घेतलंय. हे सुद्धा काढून घेऊया. उडीद डाळीचं प्रमाण मी कमी घेतलंय, कारण उडीद डाळ ही पचायला थोडी जड असते, त्याच्यामुळे मी उडीद डाळीचं प्रमाण कमी घेतलंय. त्याच्यानंतर आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवून पोहे भाजून घ्यायचे. पोहे लगेच भाजले जातात. अगदी 1 मिनिटासाठी आपल्याला पोहे छान परतून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. थोडीशी मी वाढवते. छान कुरकुरीत भाजून घ्यायचे. पोहे टाकले की छान वडे सुद्धा फुलून येतात. तर 1-1.5 मिनिटासाठी आपण पोहे छान परतून घेतले. बघा चटका बसतोय. छान पोहे भाजून झाले. आता आपण ह्याला काढून घेऊया. जसे पहिले पोहे होते त्याच्यापेक्षा त्यांचा आकार थोडा बदलतो. त्याच्यानंतर आता आपण अगदी 1 मिनिटासाठी कढई आपली गरम असतानाच त्याच्यामध्ये जिरं आणि ओवा भाजून घेऊया.
खरे तर फक्त धने आणि मेथीच वापरली जाते, पण आपण जिरं आणि ओवा टाकला. जिऱ्यामुळे फ्लेवर खूप छान येतो, पचायला हलके जातात आणि ओव्यामुळे सुद्धा पचायला हलके जातात. काही काही वेळी आपलं पोट गच्च होतं वडे खाल्ल्यानंतर. तर ते आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचंय अलगद. अगदी अजिबात आपल्याला चमचा थांबवायचं नाही. तर छान सुगंध सुटलाय, जास्त भाजायचं नाही. हे सुद्धा काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण धने, काळी मिरी आणि लवंगा एकत्रच भाजणार आहोत. हे सुद्धा आपल्याला 1-1.5 मिनिटासाठी छान परतून. धन्यामुळे एक छान फ्लेवर येतो वड्याच्या भाजणीला, खूप छान सुगंधही येतो आणि चव सुद्धा छान येते. तुम्ही जर ह्याच्या भाजणीमध्ये वापरलं नसेल तर जिरे, धने आणि काळी मिरी हे छान असं जाडसर आपण खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं एकदम बारीक, म्हणजे खाताना ते छान अशी चव लागते. धने सुद्धा छान भाजून झालेत, छान सुगंध सुटलाय. काढून घेऊयात आपण. आणि आता मी इथं गॅस बंद करते, कारण मेथी ही लगेच भाजली जाते, म्हणून आपल्याला थोडं गॅस बंद केल्यानंतर ही मेथी जास्त प्रमाणात भाजली की त्याचा कडवटपणा वाढतो असं म्हणतात. त्याच्यामुळे मेथी आपल्याला फक्त गरम कढईमध्ये अशी फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित. मेथीचा सुद्धा सुगंध सुटायला लागलाय. एक 2 मिनिटासाठी मेथी सुद्धा आपण छान भाजून घेतली गरम कढईमध्ये. आता आपण इथं मेथी सुद्धा काढून घेऊया आणि सगळी भाजणी आपली आता रेडी झाली आहे. अजून पातेले गरम आहे, तर बघा छान अशी खमंग भाजणी, सुगंध खूप छान सुटलाय. तर आज भाजणी स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, गटारी अमावस्या जवळ आली आहे, त्याच्यामुळे आपण आज तर छान अशी आपली भाजणी भाजून तयार झाली आहे. बघू शकता तुम्ही, थोडं पातेलं गरम आहे. हे बघा, हे आता मी थंड होण्यासाठी एका मोठ्या परातीमध्ये काढून ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर मी हे गिरणीवरून एकदम बारीक पीठ आपण दळून आणणार आहोत. छान असं जाडसर हाणलात तर तुमचे वडे थोडे कडक होऊ शकतात, त्याच्यामुळे पीठ दळून हाणताना हे गिरणीतून बारीकच दळून हाणायचे आहेत आणि छान असे आपण ह्याचे वडे बनवत. तर कारण म्हणजे गटारी अमावस्या जवळ आल्यामुळे कोंबडी वड्याची तयारी चालू आहे, तर ती भाजणी तुमच्यावर शेअर करायची होती. तर तुम्हाला हा भाजणीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू.